केरळमधील कुंबळा फोर्ट किंवा कुंबळे फोर्ट कासारगोडपासून 10 किलोमीटर अंतरावर असणारा भुईकोट किल्ला आहे आणि संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिटे लागू शकतात। कुंबळा किल्ल्याला कुंबळे किल्ला असं सुद्धा म्हणतात। कुंबळे हे नाव महर्षी कणव यांच्या नावावरून घेण्यात आलेलं आहे आणि त्याचं ओरिजिनल नाव कणवपुरा असं होतं। कुंबळा नावाच्या राजाचे इथे सत्ता होती। तुळू हे राज्य होतं त्यांचं आणि केलाडी नायकांनी हा बांधलेला किल्ला आहे, ज्यांनी बेकल, चंद्रगिरी आणि होसगिरी यासारखे किल्ले बांधलेले आहेत। पुरातन काळी एक छोटंसं बंदर होतं। पुरातत्व विभागाच्या शोधकार्यात या किल्ल्यात जुन्या राजवाड्याचे अवशेष सापडले आहेत। अनिल कुंबळे या प्रसिद्ध क्रिकेटपटूचे हे गाव आहे। आता जाणून घेऊया किल्ल्याच्या आर्किटेक्चरबद्दल, बांधकामाबद्दल। ते तटबंदी फारशी काही उरलेली नाही आहे सध्या। किल्ल्याच्या मध्यभागी असणारा बुरुज चांगला आणि सुस्थितीत आहे। ह्याचं बांधकाम बेकल, चंद्रगिरी आणि होसगिरी या किल्ल्यासारखंच आहे। किल्ल्याच्या बाहेर बाजूस हनुमानाचं मंदिर आहे, जे किल्ल्याच्या 2 बुरुजाच्या दरम्यान बांधण्यात आलेलं आहे। हा पहा गुगलचा नकाशा किल्ल्याचा। कुंबला फोर्ट केरला। प्रवेशद्वार तर काही दिसत नाही, पण इथून एक जाण्याचा रस्ता दिसतोय। अतिशय भग्नावस्थेत असलेला हा किल्ला दिसतोय। भरपूर जंगल वाढलेलं आहे। होसदूर सारखे ते भरपूर असं गवत वाढलेलं दिसतंय। चला प्रवेश करूया कुंबला किल्ला। हा पण किल्ला कासारगोड या शहराजवळचाच आहे। आणि ज्या प्रकारचं जंगल वाढलेलं आहे, आता काय दिसणार आहे पाहूया। समोर एक मोठा बुरुज दिसतोय, डिट्टो होसेदुर्ग। इथल्यासारखाच कुंबला किल्ला अतिशय दुर्लक्षित असा किल्ला, पूर्ण घनदाट असं गवत वाढलेलं, रानटी गवत वाढलेलं आहे आणि त्यामुळे काही अवशेष दिसत नाही आहे, कदाचित झाकले गेलेले असतील। आजूबाजूचा परिसर किल्ल्याचा हा मँगलोर हायवे जो आहे, नॅशनल हायवे आहे, हा नॅशनल हायवे 66, त्याच्या अगदी जवळच हा किल्ला आहे। म्हणजे किल्ल्याची बाउंड्री आणि हायवे एकच आहे असं म्हणू शकतो आपण। पण हा मध्यभागी असणारा एक बुरुज, ह्याचं कन्स्ट्रक्शन पण होसेदुर्ग, बेकल, चंद्रगिरी ह्याच्यासारखंच आहे। हा किल्ला सुद्धा नायक यांनीच बांधलेला आहे। शेवटी रस्ता सापडला आम्हाला किल्ल्यातल्या मध्यभागी असलेल्या मोठ्या बुरुजावर जाण्यासाठी।
कुंभला किल्ल्यातून आजूबाजूचा दिसणारा परिसर. बुरुज, तटबंदी वगैरे काही दिसत नाही. खाली आपले विजयराजे उभे आहेत. छोटेखानी किल्ला आहे. तटबंदी आहे पण गवतामुळे दिसत नाही आहे. आणि आकारावरून वर्तुळाकार असा किल्ला दिसतोय. बुरुजाचे अवशेष पण काही दिसत नाही, कदाचित झाकले गेले असतील. ही कुंभला किल्ल्याची मागील साईडची तटबंदी. दोन बुरुज दिसतात. दोन बुरुजाच्या दरम्यान असणार हे बजरंगबलीचे मंदिर. हे आहे प्रवेशद्वार. हा दूर दिसतो तो मध्यवर्ती बुरुज, किल्ल्याच्या मध्यस्थानी आहे तो. किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर. तटबंदीचे अवशेष. आणि हा आहे हनुमान मंदिराशेजारील बुरुज.